तुमचा लेक तुम्हाला काय बनवत आहे आज? उसळ. हळद टाकसान म्हणा. नाही तर हे स्वच्छ नाही. मग मी स्वच्छ हातात बनवत होतो ना. हा. अकोल्याला असताना. अच्छा. हा अकोल्याला असताना. अकोल्याला मी 4-5 वर्ष होतो. नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि थंडी पण खूप पडलेली आहे आता. नमस्कार आई. नमस्कार. थंडी वाजते का तुम्हाला? हो, थंडी लई पडली आज. हो ना, थंडीचे दिवसच आहेत आता. आणि चालू आहे आमचं TV बघणं. तरी आमचं चालू आहे. काय चालू आहे तुमचं आज? कशी काय बरं तुम्ही? काल काय झालं, हां, दोघीचं चालू होतं. पहिले तू काल काय केलं? पॉपकॉर्न जाळले सर्व. पॉपकॉर्न झालं. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, आईचा पण तो विषय झाला की मी कुठं बंद करू, मग एकटीच. मग आता परेशान झालं ना. शेवटी आई नाही म्हटलं की बा मी कुठं बंद करू. दोघे जणीच झालं तर मलाही करायला लागेल ना काही ना काही. मग काय तुम्ही सपोर्ट घेतला का की मी किचन मध्ये राहणार म्हणून? नेहमी किचन मध्ये नेहमी नाही राहणार मी, पण आज म्हटलं एक उसळ का होईना आज करून पाहू. उद्याचं वेगळं आहे, उद्या येणार आपल्याला पुन्हा पाहुणे किंवा वेगळं राहणार नाही. पण कालच्यावरून म्हटलं किंवा आज मी करतो, ते नंतर काही असं, पण आज तर बनवू दे उपासासाठी. आज सहज वाटलं किंवा आज उसळ वगैरे बनवू आपण. मग तुम्ही याच्यात तेल तर नाही टाकलं? हो, थोडंसं पाणी सुकू दे. पहिले मिरच्या होते. आणि मी खूप दिवसाआधी जे आहे हाताने करत होतो, बऱ्याच जणांना माहित आहे. म्हणजे रूमवर होते का तुम्ही? सर्वच केलेलं आहे. पण एक दिवस असाच किस्सा झाला होता माझ्यासोबत. कसा? उसळ करताना फर्स्ट टाइम करत असेल. शनिवार होते आधी. तर मग त्यावेळेस कशा प्रकारे केली मग उसळ करताना पहिले हे टाकलं सर्व मिरच्या, आणि नंतर आलू, आणि नंतर हळद टाकली होती. बाई, आणि मला विचारलं, तुम्ही सांगा बरं, उसळ मध्ये हळद कोण टाकते का? मग यांनी हळद टाकली होती म्हणतात मेसवर असताना. आणि मग कोण सांगितलं तुम्हाला? कोण सांगितलं होतं? नंतर मला एका जणांनी विचारलं की तू उसळ केली. काकू होत्या आमच्या रूमला. मेसवरच्या? नाही, मग मेसवरच्या हातात बनवत होतो ना. अकोल्याला असताना. अकोल्याला मी 4-5 वर्ष होतो तेव्हाचा किस्सा आहे. मग हळद टाकली. तर त्यांनी विचारलं की तू उसळ कशी केली. मग त्यांना मी सांगितलं की मी अशी केली, त्यामध्ये हळद टाकली. बाकी आलू टाकलं, शेंगदाण्याचा भुरका टाकला. मग म्हणे अशी कशी हळद नसते उसळीमध्ये. मला झालं आता काय करणार. मग पाहिजावर आज पण टाकसान तुम्ही? आज नाही टाकणार. आईची उसळ पूर्ण बिघडून टाकसान? नाही, आज मनापासून करता मी. आणि माझी इच्छा झाली होती की बा आईसाठी थोडंसं करावं, काय ना काही आईसाठी करायचं. आईने स्वयंपाक केला. बायकोसाठी काय करायचं? बायकोसाठी वेळ आहे ती. हो, पण खाणार दोघी जणी. आई पण खाणार. नाही, एक वेळ बनवली होती तुम्ही खिचडी, पण छान केली तुम्ही. आम्हाला नाही का उपवास नसल्यामुळे आम्ही बेसन केलेलं आहे, मेथी बेसन. हिवाळ्याचं नाही का खूप छान लागते मेथी बेसन. तसंही तेच म्हटलं किंवा आज आईने स्वयंपाक केलेला आहे दोघी जणी. तर म्हटलं कशाला डबल आईची उसळ बाकी होती, कारण जसं त्या दिवशी वाट पाहिली आणि फटाफट केलं आणि आईने पहिलेच खाऊन घेतलं. पुन्हा आज उसळ करायची बाकी होती, मला उशीर झाला. त्याच्यामुळे म्हटलं आज मी उसळ मी स्वतःच करतो उसळ. हो ना. आणि इकडे बघा किती पसारा चाललाय, कारण आता जेवण वगैरे करायचे, नंतर पसारा वगैरे आवरायचा. तर खूप हे झालेलं आहे गडाटा वगैरे. आणि इकडचे बघा, आता तर माझ्याच्यानं काहीच नाही होत आहे, आईच्यानं पण नाही. तर एवढा गडाटा झालेला आहे, किचन पण नाही काय साफ करणं होत नाही आहे आणि काहीच नाही. काल बरेच जण कमी झाले. कसं? काहीच नाही म्हणे, तुम्ही देवाचं नाव घ्या म्हणे, सर्व काही व्यवस्थित. हो, ते तर आहेच. मग इकडं चालू आहे आईचं TV बघणं. तुमचा लेक तुम्हाला काय बनवत आहे आज? उसळ. हळद टाकसान म्हणा. नाही तर बघा, आज चालू आहे इकडं TV बघणं, हे ते चालू आहे. आता थंडीचे दिवस असल्यामुळं एवढं परेशानी होते थंडीच्यानं. फर्स्ट टाइम बनवत आहे, लग्न झालं तेव्हापासून. हे महत्वाचं.
एक वेळेस केली होती का म्हणलं? नाही केली. नाही, तुम्ही खिचडी बनवली. हा, तर बघा मस्तपैकी आलू फ्राय झालेले आहे. हो, सेम पनीर वालीच वाटत आहे. आणि आता काय टाकसान त्याच्यात? आता काय शब्द ना काढत टाकू परत. तर बघा आता साबुदाणा पण टाकलेला आहे याच्यामध्ये. एक वेगळीच मजा असते कधी कधी करून पाहण्याची. करून पाहायलाच पाहिजे. स्त्रियांनीच नाही पुढाकार घेतला पाहिजे सर्व गोष्टीत. हो, पुरुषांनी पण मदत करायला पाहिजे. मी काय तुम्हाला भांडे वगैरे घासायचे नाही सांगितले, पण रेसिपी वगैरे मध्ये कसं आहे. भांडे घासले काय झालं ते नाही, ठसका करून टाकला तुम्ही. थोडाफार होणार. खिसून आलूचे एक नंबर बनते उसळ. शेंगदाणा उद्याचा आता शेंगदाणे टाकून दे त्याच्यात. आता थोडंसं उद्या शब्दाने चिकट बनन मग ते. तर असं चालू आहे उसळ बनवणं. तेल खूप टाकलं तुम्ही याच्यात. तेल जास्त नाही, पण जाऊ द्या. कशी बनव, पण फर्स्ट टाइम बनवता तुम्ही. तेल दिसलं नसतं. हा, शेंगदाणे टाकायचे ना. शेंगदाणे टाकले की तेल ऑटोमॅटिक येऊन जातं. तर बघा किती छान उसळ बनवली. फर्स्ट टाइम बनवत आहेत ते पण. नाव ठेवायला पाहिजे नाही, छानच बनवायला पाहिजे, म्हणजे छानच म्हणायला पाहिजे कशी बनवली तरी. शेंगदाणे आता घ्यायचा शेंगदाण्याचं कूट. हो, काढलेलं बारीक. पण काहीतरी राहिलं त्याच्यात एक टाकायचं. मीठ राहिलं. हां, बरोबर आहे. तर कोणत्या गोष्टीत रेसिपी करतो म्हटलं तर मिठाशिवाय कोणत्याच गोष्टीला चव येत नाही. आणि रेसिपी म्हटलं तर मीठ वगैरे सर्व व्यवस्थित लागतं. कोणती रेसिपी बिगर मिठाची आहे? हो, कोणतीच नाही. कोणतीच नाही. तिखटमध्ये कोणती आहे? एक. कोणती? बिन मिठाची खाल्ल्या जाते. आहे एक रेसिपी. मला नाही माहिती कोणती आहे रेसिपी अशी की बिन मिठाची ती खाल्ल्या जाते. आहे ना, हां ते बरोबर. गोड स्वीट मध्ये गोड पदार्थ बिन मिठाचे. हो, कोणते पदार्थात मीठ पाहिजे नाही, त्याच्यात टाकाच नाही लागत. टाकावच नाही लागत. तेच म्हणजे गोड रेसिपी जेव्हा करतात तेव्हा मीठ टाकायचं काम नाही पडत. नाही, म्हणून म्हटलं की कुठले आहे. आता गोड शिरा झाला, सर्व स्वीट म्हटलं ते नाही ना. मीठ नाही टाकलं तुम्ही याच्यात? टाकायचं आहे. टाकायचं झालं मस्त. हो, बघा ते छान बनवलं. गॅस कमी मध्ये होऊ द्या. आणि जेवढी उसळ चांगली लागते तेवढाच याचं जे खरडलेलं आहे, काय म्हणतात, खरडण, खरडण कढईला लागलेलं ते पण तेवढंच चांगलं लागते. हो, उसळमध्ये ना खरडून खाण्याची मजाच वेगळी असते. तर अशी झाली आहे रेसिपी तयार. थोडं मीठ राहिलं. मीठ राहिलं टाकायचं. तर फर्स्ट टाइम बनवली उसळ. ते आईसाठी. ते पण आईसाठी. तुम्ही एक वेळ राधिका पण खाणार आहे. नाही हो, एक वेळ तुम्ही हे बनवली होती ना, पोहे बनवले होते आईसाठी, आहे ना. ते आईच्या याला लागले होते वाटते ना, हाताला लागले. हां, तेव्हाशी बनवलं होतं. मस्तपैकी उसळ तयार झालेली आहे छान बघा. आणि आता काढायचे आहे खाण्यासाठी. कशी झाली तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही एकदा. आणि इकडेच टेस्ट करून पाहणार आहे आई. छान बनवली. पण आई टेस्ट करून पहा बरं. बाई खरंच केलं आहे ना उसळ. मग कशी झाली पाहिजे, करू द्यायला पाहिजे का नाही सर्व गोष्टी. काय कमी येत नाही, सगळं इथे आले. हां, कसं काय बरं. पण ही हिरव्या मिरच्याची आहे, चटणीची नाही आहे.
चटणीचे होते ना. हम्म. एकदम चांगली केली. छान केली का? चला दुसरं काय चला आता मी पण टेस्ट करून बघते नंतर. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. खाऊन तर पाय. घे तिकडे चल. खरंच छान केली. थँक्यू आम्हाला करून दिल्याबद्दल.